जर तुम्हाला घरच्या घरी मोत्यांची शेती तुमची स्वतःची चालू करायची असेल तर त्यासाठी काय करायचं किंवा कुठला सेटअप तुम्ही करू शकता ते आपण आता बघू। सगळ्यात मेन येतं की जिथे तुम्हाला म्हणायचं आहे की घरच्या घरी मोत्यांची शेती करायची आहे तर सगळ्यात मेन मुद्दा की तुमच्याकडे पाणी कुठलं अवेलेबल आहे, तुमच्याकडे पाणी कुठनं येतं। त्याच्यामध्ये नळाचं पाणी तुम्ही मोत्यांच्या शेतीला वापरू शकत नाही, कारण नळाचं जे पाणी आहे ते ट्रीटमेंटचं पाणी असतं। तुम्हाला विहिरीचं किंवा बोरचं पाणी चालेल, ज्याच्यामध्ये तुम्ही मोत्यांची शेती करू शकता घरच्या घरी। तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे। सगळ्यात पहिलं की तुम्हाला प्री इन्क्युबेशनचा टँक असतो। प्री इन्क्युबेशनचा टँक म्हणजे जिथे तुम्ही शिंपले आणून सगळ्यात आधी तुमच्याकडे जे पाणी आहे त्याच्यामध्ये सेटल करता। तर तो तुम्ही इथे जो सेटअप बघू शकता तो प्री इन्क्युबेशनचा सेटअप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नुकतेच विकत आणलेले जे शिंपले आहेत ते घरच्या पाण्यामध्ये सेटल करायला ठेवलेले आहेत। याला तुम्हाला 5 ते 6 दिवस ठेवायचे असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही हे ओळखू शकता की तुमचे जे शिंपले आहेत ते त्या पाण्यामध्ये सेटल झाले आहेत, जिथे त्यांचा मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ होण्याचा जो रेशो आहे तो कमी आहे। जेव्हा हे तुम्हाला ओळखीला येऊन जाईल की किती शिंपले मरत आहेत आणि किती जिवंत आहेत, त्याच्यानंतर तुम्ही सर्जरीच्या प्रोसेसला समोर जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही घरच्या घरी काम करू शकता। तो आहे 5x3चा, ज्याच्यामध्ये डेप्थ आपल्याला जर घ्यायची असेल तर 1 ते 1.5 फुटाची डेप्थ आपण घेऊ शकतो। मॅक्झिमम त्याच्यामध्ये तुम्ही 500 ते 600 शिंपल्यांपर्यंत काम करू शकता। फक्त सेटअप करताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची असते। एक तर तुमची डेप्थ किती आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला पाण्याला कंटिन्युअस सर्क्युलेशन द्यावं लागेल। जसं प्री इन्क्युबेशनच्या टँकमध्ये आपण एरिएटर लावलं होतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जनरेटिंग मशीन ज्याला म्हणतात, आणि दुसरं या टँकमध्ये आपण जे लावलं आहे ते आहे वॉटर सर्क्युलेटर, ज्याच्यात पाणी हे कंटिन्युअसली त्या टँकमध्ये कंटिन्यू फ्लो होत आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे कंट्रोलमध्ये आहे। दुसरंच याच्यासोबत तुम्ही याच्यामध्ये फिश टाकू शकता, तुम्ही गप्पी टाका, आणि सोबतच जर तुम्हाला कल्टिवेशन करायचं असेल तर रोहू आणि कतला टाका, तेही सेम काम करतील। आता टँक बनवताना मेन मुद्दा हा येतो की टँक हा थंड राहायला पाहिजे। सिमेंट विटांचं कन्स्ट्रक्शन दिलं तर बेटर आहे। सिमेंट जितकं कमी यूज करू शकता तितकं कमी यूज करा, सिमेंटनी गरम होतं। दुसरी गोष्ट की तुम्हाला एक आउटलेट द्यायचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी रिमूव्ह आउट करू शकले पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला पूर्ण पाणी काढायचं नसतं। जे शिंपले ज्या पाण्यामध्ये सेटल झाले त्याचं 50% पाणी काढायचं आणि 50% पाणी ठेवायचं। तुम्ही 50% पाणी काढल्याच्या नंतर नवीन पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि टँकला अनडिस्टर्ब तसंच ठेवायचं, म्हणजे त्याचं जे आतमधलं एन्व्हायरमेंट आहे ते बदलत नाही।